नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. वंचित आघाडी आणि ग्रामस्थांची आमरण उपोषण, मिळतोय दिवसेंदिवस वाढता पाठिंबा. विसापूर ते शेंबाळ पिंपरी रस्त्याचे बंद पडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी. उपोषणात ग्रामपंचायतीचा जाहीर पाठिंबा. सरपंच अमजद खान समदानी यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्यांचा एक दिवसीय साखळी उपोषणात सहभाग. ग्रामस्थ आक्रमक, काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सरपंच समदानी म्हणाले, महिन्यांपासून काम प्रलंबित, ग्रामस्थांना त्रास, प्रशासनाने त्वरित पावले उचला. उपोषणाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा. दिवसेंदिवस आंदोलनाला मिळतोय बळ, प्रशासनावर वाढतोय दबाव, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहणार. पाहूया पुढील बातमी. भिलदरी गावात भीषण पाणी टंचाई, रोहित्र अभावी जलजीवन मिशनच्या पाणी योजना अर्धवट. कन्नड तालुक्यातील भिलदरी गावाला जलजीवन मिशनमधील अनागोंदी कारभारामुळे त्रास. पाणी योजना 95% पूर्ण, पण रोहित्र नसल्यानं पाणी गावात पोहोचत नाही. 1,65,00,000 योजना मंजूर, पण गुत्तेदारांचा वाढीव अंदाजपत्रकावर अडून बसणं गावकऱ्यांच्या अडचणीचं कारण. ग्रामस्थांना आजही काही किलोमीटरवरून खासगी विहिरीमधून पाणी आणावं लागतंय. टँकर सेवा बंद, पाणी नाही, प्रशासन गप्प. गावकऱ्यांनी सहनशक्ती संपली, लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा. उपसरपंच विजय वैष्णव यांचा. पाहूया पुढील बातमी. भीम टायगर सेनेची आक्रमक भूमिका, अखेर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. यवतमाळच्या उमरखेडमध्ये एका बौद्ध विधवा महिलेला नग्न करून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणी 6 जणांवर अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल. पीडित महिला स्वाती इंगळे यांच्यावर झालेल्या अत्याचारानंतरही पोलिसांनी कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे 31 एप्रिल रोजी भीम टायगर सेनेच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू. राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव वाढला आणि अखेर अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद. उपोषण संघटनेचे श्याम धुळे यांच्या हस्ते सरबत देऊन संपवण्यात आले. जिल्हा आणि शहर पातळीवरील कार्यकर्त्यांच्या संघर्षातून पीडितेला न्याय मिळवून देण्यात संघटना यशस्वी. पाहूया पुढील बातमी. जन्मनोंद तपासणीच्या नावाखाली अल्पसंख्याकांवर अन्याय थांबवा. पुसदमध्ये जन्मनोंद तपासणीच्या नावाखाली अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप. राष्ट्रीय मुस्लिम अल्पसंख्याक परिषदेचा इशारा. खासदार किरीट सोमय्या यांनी पुसदमध्ये बांगलादेशी नागरिकांविरोधात तक्रार दाखल केली. प्रशासन तात्काळ जागा, पण चौकशीचा बागलबुवा फक्त अल्पसंख्याक वस्त्यांपुरता. तक्रारीत 50 जणांविरोधात पुरावे दिले गेले, मग थेट कारवाई काय नाही. चौकशीच्या नावाखाली नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. 2004 पूर्वीच्या जन्मनोंद रजिस्टरचा हवाला देत लोकांना नाहक त्रास. जन्मनोंद त्वरित द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. सय्यद इफ्तियाक, अमजद खान, मिर्झा आदिल बेग यांच्यासह अनेकांची सही. पाहूया पुढील बातमी. क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करतो. राज्यपाल राधाकृष्णन लक्ष. बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण. महाराष्ट्राची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार. 2022-23च्या जीवनगौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना, तर 2023-24चा पुरस्कार माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना प्रदान. राज्यपाल म्हणाले, लहान वयापासून खेळाचे संस्कार महत्त्वाचे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं, हे फक्त सन्मान नव्हे तर खेळाडूंच्या जबाबदारीचंही प्रतीक. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित. महिला आणि दिव्यांग खेळाडूंनी दिली चमकदार कामगिरीची सर्वांची वाहवा. पाहूया पुढील बातमी. नाशिक रिंग रोडचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळात सादर करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. कुंभमेळ्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता नाशिक वाहतूक नियोजनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भर. बाह्यवळण रस्त्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा. स्पष्ट आदेश. ई बस एकात्मिक सेवा, वाहनतळ, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर. 10 दिवसात रिंग रोड आराखडा तयार करा. समृद्धी महामार्ग आणि विमानतळाशी जोडणारे रस्तेही तात्काळ कार्यान्वित करा. फडणवीसांचा सखोल आढावा. कुंभमेळ्यातील भाविकांसाठी उत्कृष्ट वाहतूक सोयी उपलब्ध करण्याचा निर्धार. पाहूया पुढील बातमी. जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टता पुरस्कार. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांचा गौरव. पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टता पुरस्कार 2023 प्राप्त. 12 प्रमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जिल्हा विकासातील योगदानाबद्दल सन्मान. विज्ञान भवन, दिल्ली येथे पुरस्कार वितरण. शर्मा यांना मिळाले करंडक, मानपत्र आणि 20 लाखांचा प्रोत्साहन निधी. निधी लोककल्याणकारी प्रकल्पांसाठी वापरणार.
पुरस्कारानंतर शर्मा यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट. हा पुरस्कार टीम वर्कचं फलित, पुढील कार्यासाठी प्रेरणा असा भावनिक प्रतिसाद. पाहूया पुढील बातमी. अल्पसंख्याक विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, ललित गांधी यांचे निर्देश. नाशिक जिल्ह्यात अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा अशी सूचना ललित गांधी यांची. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. जैन तीर्थक्षेत्रांचे संरक्षण, साधू संतांच्या मुक्कामासाठी सुविधा, महिला बचत गट विक्रीसाठी शाश्वत जागा, जैन मंदिराचा विकास कुंभ आराखड्यात समावेश व्हावा अशी मागणी. बैठकीस राजेंद्र वाघ, योगेंद्र चौधरी, डॉक्टर श्रेया देवचक्के यांच्यासह अधिकारी आणि समाज प्रतिनिधींची उपस्थिती. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून विविध योजनांचे सादरीकरण. अल्पसंख्याक विकासासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित. पाहूया पुढील बातमी. त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा खून, आखाडा महंतांचा आरोप. त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूची हत्या, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. आखाडा महंतांची आक्रमक प्रतिक्रिया. आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सादर केले. नशेखोराच्या मारहाणीमुळे साधूचा मृत्यू झाल्याचा आरोप. घटनेनंतर साधू महंतांची मागणी. त्र्यंबक नगरीतील सर्व दारू दुकाने बंद करा. पाहूया पुढील बातमी. किरकोळ वादातून हळदीचा कार्यक्रमात तरुणाचा खून. पिंपळगाव बसवंत येथील हळदीच्या कार्यक्रमात एका तरुणाचा किरकोळ वादातून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. रविवारी सोमवारी गुंबाडे वय 23 राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा मृत्यू झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर सुरू असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात हा वाद झाला. पोलिसांनी एक व्यक्ती ताब्यात घेतली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.